तरी पाऊस असं वाटलेलं दिवसभर लागेल, भरपूर लागेल, पण नाही लागला. म्हणजे सर होता, आता पण पावसाचं वातावरण आहे, असं ओलं करून ठेवलं सगळीकडे, पण पाऊस तर काय असा कंटिन्यू पडला नाही. तर असं आहे, आज बघितलं म्हणजे आपण चिकन वगैरे केलं आणि झालं, मन भरलं चिकन खाऊन खाऊन. आणि परवा बिर्याणी खाल्ली, आज चिकन खाल्लं. तर चला, नॉनव्हेज भरपूर झालं. आता बुधवारपासून तब्बल दीड दोन महिने म्हणजे अनंत चतुर्थीनंतरच खाणार आम्ही. तर असं मंडळी, आणि श्रावणात म्हणजे खाणं पण चांगलं, नॉनव्हेज न खाणं चांगलं का माहिती काय, श्रावणात पालेभाज्या पण भरपूर असतात, मुबलक असतात आणि शरीराची एक डायजेस्ट सिस्टम थोडीशी कमी होते पावसाळ्याच्या दिवसात. मग हलकं खाणं जरा चांगलं. आणि भाज्या असतात मस्तपैकी, मेथी कंटोले वगैरे सगळ्या अशा भाज्या, हिरव्यागार भाज्या येतात त्यावेळेला. आणि उपवास आहे म्हणल्यानंतर तळलेले पदार्थ आलेच, कुरड्या, पापड, वड्या, आळूवड्या, हे सगळे पदार्थ आलेच. शेवटी काय मंडळी, जे आपण उपवासाच्या नावाखाली उपवास पाळतो, काही उपवास बनवलेले पण त्याच हेतूने असतात आणि बनलेले सुद्धा असतात, पूर्वापार चालत आलेले असतात. तर असं आपल्याला काय तेवढा इतिहास असा माहिती नाही, आपण काय इतिहासशास्त्रज्ञ वगैरे नाही, पण जाणून घ्यायला नक्कीच आवडतं. तर तुमच्यापैकी बहुतेक जणांना माहिती असेल श्रावण म्हणजे का, नेमकं का पाळतात, कशासाठी पाळतात, तर त्याने नक्कीच माहिती सांगावी. तर चला, तुर्तास मंडळी, आता जास्त टाईमपास न करता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला, समीक्षा वाफ घेईल, आपण डाराडोर झोपून जाऊया.